आमच्या नजरेतनं जाणारच नाही. तिने केलेलं आहे ते आम्हाला लोक काय पण म्हणून द्या, खरं आमच्या नजरेतनं ते जाणार नाही. का त्याने केलंय तसं. सगळ्याच गट तटातल्या लोकांनी घेऊन साहेबांनी आतापर्यंत राजकारण केले. कधी कोणाला विरोध केला नाही, कुठल्या जाती धर्माला कधी विरोध केलेला नाही त्यांनी. उसाने पाणी गेले, प्रत्येक रानाने पाणी आलं, लोकांची पिकं चांगली आली साहेबांनी. पुन्हा नाडनोकती पाणी आणायची इथं गावात. ज्या वेळेला तिने कुदळ मारली आमच्या दारात पाण्यासाठी, ह्या कुदळ मारली तेव्हा मंडलिक साहेबांचं इथं शर्ट फाटलेलं मी स्वतः डोळ्यानं बघितलं. आम्हाला त्यांना काही वाईट शब्द कोणी बोला तरी आम्हाला डोकं एवढी म्हणजे आत्मीयता आमची त्यांच्याबद्दल आमच्या मनात आहे. यांच्याविषयी कसं वाटतं? हात करायचं नाही, करणार पोरगा करणारच. लय भारी पोराने लय चांगलं केलं. या 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 जेवायला जेवून जावा म्हणाले, तांबू नगाचा. लय भारी पोरगा आहे हो. तिने कुठे पाणी नेलंय, बारामतीला पाणी नेलंय त्याचा तरी विचार करायचा. चौंडाळ बिंडाळ ही सगळी लोक भाकऱ्या बांधून ह्या आमच्या गावाला येतील, कामाला माणसं येतील. चांगला नेता, लोकनेता म्हणून घेतलं जातं. कारण गॅरंटी नंबर 1. आता सोलापूरला लय काठोकाठ नदी भरलेली असती. तरी मुरगुडमध्ये जवळजवळ 21-0 अशा स्वरूपाची स्थिती आज शिवसेना युती यांच्या बाजूने दिसते. 100% शिवसेना भाजप युतीचाच विजय होणार मोठ्या प्रमाणात. 21-0 होणार. नमस्कार मंडळी, मी आहे मुरगुड या शहरामध्ये. शिवतीर्थ हे ठिकाण म्हणून ओळखलं जाणारा मुरगुडमधलं एक बघायला गेलं तर सुंदर ठिकाण आहे. इथं संध्याकाळचं म्हणजे टायमिंग, दुपारच्या टायमिंगला बसायला वयस्कर महिला येतात. म्हणजे गप्पा गोष्टी त्यांच्या रंगलेल्या आहेत. बघूया त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या व्यथा काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत आणि आतापर्यंत जे साहेबांनी कोणी कामं केलेत किंवा काय इथं जी विकास कामं केलेली आहेत ती बघूया. 22 घरं बेघर जे होती आमची, ती कने माधवनगर आमचं, हे मुरगुड पण आमचं आणि इथं माधवनगर आहे. त्या माधवनगरला 22 घरं आम्हाला त्यांच्या आजोबासनी शेलिंग खात्यातनं रान मिळालं. तिने आम्हाला ते मंडलिक साहेबांना आमदार फंडातनं पैसे काढून थोडं थोडं आम्हाला ती घरं बांधून बेघर म्हणून दिली. मग तिथं आम्ही मंजुरी करता, भाजी कुठल्याच्या बी रानात आणता, त्या जाग्याला निवांतवाने आम्ही शिजवून खातो. म्हणजे आराम, कुणाची टेन्शन नाही, काही नाही, सगळं आम्ही व्यवस्थित आहे आमचं. तिथं तिने आम्हाला राहायला जागा दिला. मंडलिक साहेब जे होत ते लई दिसा बसणं, त्यांच्या आजोबा आजी, त्यांच्या लिकी बिकी होत तेव्हापासून आमची ओळख आहे त्यांची आमची मंडलिक साहेबांच्या. ज्या वेळेला तिने कुदळ मारली आमच्या दारात पाण्यासाठी, ह्या कुदळ मारली तेव्हा मंडलिक साहेबांचं इथं शर्ट फाटलेलं मी स्वतः डोळ्यानं बघितलंय. तिने दिवस काढले, गरिबातनं काढले दिवस, बरोबर आहे. आताच्या ह्याच्यात आता काय म्हणतात ना, तसं झालंय सगळं. तिने कुठे पाणी नेलंय, बारामतीला पाणी नेलंय त्याचा तरी विचार करायचा. चौंडाळ बिंडाळ ही सगळी लोक भाकऱ्या बांधून ह्या आमच्या गावाला येतील, कामाला माणसं येतील. आणि आता तिने अशी त्यांची दागिन्यांनी गळ भरल्या. का? मंडलिक साहेबांनी बारामतीला पाणी नेलं. ऊस थाट बीट सगळं भात बित उन्हाळी पावसाळी त्यांची चालू झाल्या. आमच्या नजरेतनं जाणारच नाही. तिने केलेलं आहे ते आम्हाला लोक काय पण म्हणून द्या, खरं आमच्या नजरेतनं ते जाणार नाही. का त्याने केलंय तसं, केलंय त्याने चांगलं केलं. तसं म्हणायला गेलं तर मंडलिक गटाची पहिल्यापासून इच्छा होती मंडलिक आणि पाटील युती व्हावी. बऱ्याच वर्षापासून इच्छा होती आणि ती आता इच्छा यावेळी पूर्ण झाल्या. आणि ही जी मंडलिक आणि पाटील युती झाली, एक मोठी ताकद निर्माण झाल्या मुरगुडमध्ये. आणि ह्या ताकदीचा वापर ह्या निवडणुकीत पुढल्या बी निवडणुकीला बऱ्याच प्रमाणात होणार आहे. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीचा एक मोठा आनंद झाला आहे की मंडलिक आणि पाटील युती झाली. आम्ही त्यांना भरपूर पाठिंबा देऊन त्यांना नगराध्यक्ष पद देणार. माझ्या वयात म्हणजे लहान होतो त्यापासून म्हणजे आई वडीलच मंडलिक गटात पहिल्यापासूनच आहेत. जसं मला कळायला लागलं त्यावेळीपासून मी मंडलिक साहेबांचाच फॅन आहे. मी आत्तापर्यंत मंडलिक साहेबांसाठीच नोकरीला बी तिकडंच आहे. मी सोडा ते काय नोकरीला बी मी मंडलिक साहेबांच्या तिकडंच आहे. मी त्यांचा फॅनच आहे, पहिल्यापासूनच आहे. आम्हाला त्यांना काही वाईट शब्द कोणी बोला तरी आम्हाला डोकं फिरते. एवढी म्हणजे आत्मीयता आमची त्यांच्याबद्दल आमच्या मनात आहे. साहेबांचे एक असं मत आहे, साहेबांनी आजपर्यंत कोणावर अन्याय केलेला नाही. सगळ्याच गट तटातल्या लोकांनी घेऊन साहेबांनी आतापर्यंत राजकारण केले. कधी कोणाला विरोध केला नाही, कुठल्या जाती धर्माला कधी विरोध केलेला नाही त्यांनी. आणि ह्या गावासाठी म्हणून किंवा मुरगुड गावासाठी म्हणून त्यांचं प्रत्येक वेळी काय ना काहीतरी प्रत्येक वेळी योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी राहायला आणि त्यांच्यासोबत राहायला भारी वाटते. आत्तापर्यंतचा तरी इतिहास असा आहे साहेब की मंडलिक गट ज्या पार्टीची आहे त्या पार्टीशी भक्कमच जाते. सगळ्यांनी ती पार्टी कायम निवडून येते, आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणि मंडलिक गटाचा
आता इथून पुढे काय? 100% शिवसेना भाजप युतीचाच विजय होणार मोठ्या प्रमाणात. 21-0 होणार. सध्याचं वातावरण 2025 ते 2030 या दरम्यान जी मुरगुड नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे, या निवडणुकीमध्ये 2 आघाड्या किंवा 2 पक्ष उतरलेत आहेत असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही. यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जसं भाजप शिवसेना आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष आणि शाहू आघाडी अशा 2 स्तरावर ही निवडणूक होत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेना हा पक्ष मुरगुडमध्ये सत्तेवर आला होता. सत्तेवर असणारा नगराध्यक्ष या ठिकाणी शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष म्हणून नावाजला होता. आणि यामुळं माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री त्यावेळचे त्यांनी भरघोस असा निधी या ठिकाणी मुरगुड नगर परिषदेकडे दिला होता. कैलासवासी सदाशिवराव मंडलिक ज्यांना आपण लोकनेता म्हणतो, गेल्या 35-40 वर्षामध्ये मुरगुडाबरोबरच महाराष्ट्र राज्य आणि दिल्ली अशा विविध स्तरापर्यंत त्यांनी आपल्या कार्याची मोहर उठवलेली आहे. त्यामुळे तळागाळापर्यंत मंडलिकाचं नाव हे एक चांगला नेता, लोकनेता म्हणून घेतलं जातं. आणि यामुळं त्यांचं हे जन्मगाव आहे. जन्मगावामध्ये त्यांची पार्टी मोठ्या स्वरूपाची आहे. त्यामुळं मंडलिकच्या राजकारणाविषयी जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जे चांगलं बोललं जातं त्याचं कारण आहे कुठल्याही प्रकारचा डाग या लोकनेत्याला आतापर्यंत लागलेला नाही. म्हणजे ज्याच्यावर भ्रष्टाचार असा सुद्धा झालेला नाही. त्यामुळे मंडलिक निस्वार्थी भूमिकेतून राजकारण करतात, हे मंडलिक घराण्याचं उदाहरण म्हणता येईल. मुरगुडच्या राजकारणामध्ये बघितलं तर भैया पाटील आणि वीरेंद्र मंडलिक मंडलिक प्रतिष्ठानचे युवा प्रतिष्ठानचे प्रमुख यांनी आपल्या कार्याची मोहर आता या 5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये प्रतिष्ठानामार्फत उठवलेली आहे. त्याच पद्धतीनं भैया पाटील यांनी सुद्धा आपल्या वडील प्रवीणसिंह पाटलांच्या बरोबरीनं समाजकार्यामध्ये उतरून चांगलं कार्य करण्याचे ते प्रयत्न करत आहेत. आणि या नगरपरिषद निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला झोकून देऊन वीरेंद्र मंडलिकप्रमाणेच ते या नगरपालिकेवर आपला झेंडा रोवायचा या उद्देशाने कामाला लागलेले दिसून येतात. सध्याचं मुरगुड नगरपरिषदेच्या निवडणुकीचं वातावरण जर बघितलं तरी मुरगुडमध्ये जवळजवळ 21-0 अशा स्वरूपाची स्थिती आज शिवसेना युती यांच्या बाजूने दिसते. विरोधी गट असणारा शाहू आघाडी, राष्ट्रवादी यांच्याकडे त्या पद्धतीचं मनुष्यबळ दिसत नाही आहे. कारण या ठिकाणी खासदार मंडलिक साहेबांनी या ठिकाणी केलेली जी कामं आहेत लोकोपयोगी आणि या ठिकाणी त्यांचं कार्यकर्त्यांचं जे जाळं आहेत, यामुळं चांगल्या पद्धतीने मुरगुड नगरपालिका विकसित झालेले आहे. याबरोबरच मागच्या पंचवार्षिकमध्ये जो जाहीरनामा मंडलिक गटाने दिला होता तो 100% पूर्ण केलेला आहे. आणि आजही या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची कार्य करण्यासाठी जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आपल्याला बोलता येईल. म्हणजे भैयांच्या विषयी कसं वाटतं तुम्हाला? नाद करायचं नाही काम बघ. करणार पोरगा? करणारच नादच. लय भारी पोराने लय चांगलं केलं. या 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 जेवायला जेवून जावा म्हणाले, तांबू नगासा. लय भारी पोरगा आहे हो, भारी मस्तच प्रश्न. आणि समाधान वाटते. आता 2 महिने झाला आम्ही इथं बसतोय, मस्तच वाटते, समाधान वाटते. उसाचे पाणी केलं, प्रत्येक रानाने पाणी आलं, लोकांची पिकं चांगली आली साहेबाने. पुन्हा नळनवती पाणी आणायची इथं गावात. एवढं त्यांनी केलं. आता सांगाले ना झाकवेल तिथं बांधल्यात, तळ्याचं पाणी काय फुर होते काय नाही होईत. मग पाणी कुठनं लावली? ती आणली की तिकडनं नदीसनं हे मारून आल्यात. शेतीला आता हे करायल्यात ना, पिकं किस्त काढाल्यात की ऊस. पहिलं ऊस येत नव्हतं तसं. माणसं कानी खड्डं काढून महिनाभर कानी हे करून आठवड्याला कवा तरी महिन्यात एकदा तरी पाणी मिळत. मग आता मोबलेक सगळं आहे पाणी म्हटल्यावर. आता सोनं पिकायला आले, काठोकाठ नदी भरलेली असती.